PM किसानबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी। तर आता PM किसानचा 20वा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तर PM किसानचा 21व्या हप्त्याबद्दल एक अपडेट आलेली आहे। तर आता या जिल्ह्यात PM किसानचा 21वा हप्ता जमा, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते पाहणार आहे आपण। तर यामध्ये सर्वप्रथम नांदेड, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी। तर आता ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा हप्ता मिळालेला नसेल तर अशांनी नवीन नोंदणी करून PM किसानचा हप्ता तुम्हाला मिळवता येणार आहे। त्यानंतर अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे, तर अशा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। त्यानंतर आता इथं तुम्हाला टाकायचं आहे PM किसान, सर्चवरती क्लिक करायचं आहे। पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करायचं आहे। तर आता KYC इज मॅन्डेटरी फॉर PM किसान रजिस्ट्रेशन फार्मर। तर ज्या शेतकऱ्यांनी KYC केली होती तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा झालेले आहे। तर आता जे काही इम्पॉर्टंट नोट्स इथं जे काही आलेले आहे, तर आता कोणाला याचे पैसे इथं मिळणार आहे। त्यानंतर एका सातबाऱ्यावर दोघा तिघाचे नाव असतील तर त्यांना पैसे मिळत होते, परंतु आता ते बंद होणार आहे। फक्त एकालाच, कुटुंबामधून एकालाच याचे पैसे जमा होणार आहे। तरी तर आपण लँग्वेज चेंज करून घेऊया, खाली यायचं आहे। तर आता PM किसानचा 20वा हप्ता इथं जमा झालेला आहे। तर इथं तुम्ही जे चेक करू शकता की द डिपार्टमेंट हॅज बीन आयडेंटिफाईड, जे की तुम्हाला दाखवल्याप्रमाणे। तर आता कशा पद्धतीने नवीन रूल्स इथं रोल आउट झालेले आहे। त्यानंतर इथं आता खाली यायचं आहे तुम्हाला। तर आता इथून तुम्ही स्टेटस चेक करू शकता। तर लाभार्थ्याची यादी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे तर स्टेट सिलेक्ट करून घ्या। स्टेट सिलेक्ट केल्यानंतर इथं आपला जिल्हा, त्यामध्ये अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ। तुमचा जो काही जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करा। त्यामधून जे काही तालुक्याचे येतील तालुका सिलेक्ट करा। एखाद्या गावाचं नाव आपण सिलेक्ट करून घेऊ डेमोसाठी। गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं, त्यावरती क्लिक केल्यानंतर मेल या फिमेल दाखवेल। तर या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये PM किसानचा जो काही हप्ता आहे इथं जमा झालेला असेल। तर PM किसानचा 20वा हप्ता कोणा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर सर्व शेतकरी बांधवांच्या DBTच्या माध्यमातून जे काही आधार लिंक बँक खात्यामध्ये PM किसानचा 20वा हप्ता जे की इथं जमा झाला होता, त्या पाठोपाठच 21वा हप्तासुद्धा या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे, तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांनी KYC केलेली आहेत तर अशांसाठी आनंदाची बातमी आहे। जर तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल तर नवीन रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे आहे सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल। तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।